असं जर कराल तर महाराष्ट्रामध्ये कोणी सुरक्षित राहू शकणार नाही. आमदाराची पत्नी सुरक्षित नाही, आमदार स्वतः सुरक्षित नाही. काय चाललंय? अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला आपल्या माध्यमातून मला शासनाला विनंती आहे, हे चौकशी करू, हे करू, ते करू, असली पोकळ आश्वासनं मला देऊ नका. मी 20 वर्ष हेच ऐकतो या सभागृहात. मी एवढे सांगतो तुम्हाला अध्यक्ष महोदय की सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे, मी आज जात्यात आहे, बाकी सगळे सुपात आहेत. माझं एवढंच सांगणं आहे अध्यक्ष महोदय की कोणाला असं वाटत असेल की अनिल गोटे दबून जाईल, परमेश्वर आकाशातून खाली उतरला तर अनिल गोटेला वाकवू शकेल अशी शक्ती हिंदुस्थानात तयार झालेली नाही. आणि मी सांगतो, हमसे जमाना है, जमाने से हम नहीं. हमसे जमाना है, जमाने से हम नहीं. हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं. धन्यवाद. अच्छा, अध्यक्ष महोदय, सन्मान्य अनिल गोटे साहेबांनी जो मुद्दा मांडलाय तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली जाईल. विचार खंडेशा विचार. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अनिल गोटे साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, अध्यक्ष महोदय, त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हा विषय इतका गंभीर आहे आणि ह्या विषयाबद्दल गंभीर यासाठी आहे अध्यक्ष महोदय की आपल्या या सभागृहातील एका सन्मान्य सदस्याच्या ज्या भावना आहेत त्यांच्याबद्दलची जी काही त्यांच्या संबंधी झालेली जी काही एकूण झाल्याबद्दल प्रकार आहे आज त्यांच्यावर झाला अध्यक्ष महोदय, तो अन्य सदस्यांवर सुद्धा होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, एकच मिनिट. नाही, अध्यक्ष महोदय, आता मान्य